नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या गप्पात राहायचं. ती काय पिसाळली का? फक्त पाहत राहायचं. ती बुखत गप बसत जिंकलो ना आपण. कोणता बरं कोणता ब्रँड पेतो हे सुद्धा सांगणार. तुगत भांडणाचा प्रॉब्लेम नको म्हणून सांगत नाही. इथले 2-4 जण दिशिवालेत माया पुढची. हे का काही कळत नाही. कुत्र्याला बिस्किट आहे, बापाला भाकरी नाही. आणि टॉमी बिस्किट खातो. टॉमी पांढरा टॉमी. चोर आल्यावर झोपतो, मालक उठल्यावर भुकतो, असा दरिद्री टॉमी. आणि त्याची बायको सासऱ्याला भाकल घालीत नाही. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईला नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहिला आलता. विनोद नाही महाराज, पार भंगरी पुरी, पार भंगरी. नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या हात लंगर तुटला. काय सांगत होता? अहो पोरांनो, लवकर आजी उठती का मम्मी? आजी करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोसी ती मम्मी करेक्ट. एमेन बेमे कोण खात नाही? 11वीला गेला टोणगे, आत्ता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेसत होतो तू. दरिद्री. हो. आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन आहे तो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची आणि मामीची पूजा. आता मामाच आपला पांडुरंग आणि मामीच आपली रुक्मिणी. बायको नाही मिळत. पूर्वी असा नियम होता. हे बरे, पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा आणि बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच शिंगरू आपण जावई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत मला तुम्हीच. हा.